स्टार भंडाऱ्याच्या पवनी नगराध्यक्षाच्या केबिनला भाजप नगरसेवकांनी ठोकलं कुलूप. स्टार अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महिला नगराध्यक्षांनी गांधीगिरी करत प्रवेशद्वारावरच जमिनीवर बसून चालविला कारभार. भंडारा जिल्ह्यातील पवनी नगरपालिकेत उडाला गोंधळ. पवनी थेट जनतेतून निवडून आलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांच्यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमुळे नगरपालिकेच्या दालनातच जमिनीवर बसून दिवसभर कामकाज करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 20 नगरसेवक असलेल्या नगरपालिकेत भाजपाचे सर्वाधिक 12 नगरसेवक निवडून आलेले आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष असलेल्या डॉ. विजया नंदुरकर यांना पालिका प्रशासनानं स्वतंत्र कक्ष दिला. मात्र भाजपाच्या उपाध्यक्षांनी तोच कक्ष पाहिजे असा अट्टहास धरत नगराध्यक्षांच्या कक्षात आपलं कामकाज सुरू करीत उपाध्यक्ष आणि अन्य नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षाला कुलूप ठोकले. त्यामुळे अजितदादांच्या नगराध्यक्षांना आज सकाळपासून पालिकेच्या दालनात जमिनीवर बसून काम करावं लागलं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी तातडीनं दखल घेत पवनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश देत त्यांच्या कक्षाला असलेलं कुलूप तोडण्याचे आदेश दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनानंतर दादांच्या नगराध्यक्षांना त्यांचं दालन उघड करून दिलं. प्रशासनात ज्या दादांची पकड होती, दादांचा शब्द सर्वश्रेष्ठ होता, अशाच दादांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या नगराध्यक्षांवर भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी कुरघडी करण्याचा केलेला हा प्रयत्न संतापजनक ठरलाय. याची चर्चा आज दिवसभर जिल्ह्यातील राजकारणात होती. आपण इथे खाली का बरं बसले? बाहेर कक्षाच्या बाहेर का बसले? कक्षावर अतिक्रमण झालंय ना सर. हां, आणि कब्जा करण्यात आलेला आहे अतिक्रमण करून. बरं. तर ते जे मुख्याधिकारी साहेब आहेत किंवा कलेक्टर साहेब आहेत त्यांना उत्तर मागितलेलं आहे. अजून उत्तर आलेलं नाही. उत्तर नाही आलं. महिना 2 महिने जर उत्तर नाही देते काम करणं थोडी थांबणार आहे. नाही. जनतेने निवडून कशासाठी दिलं आहे? काम करण्यासाठी, पवनीसाठी आणि पवनी पुढे नाही. बरं काम होतील का? बरं. कोणत्या प्रकारचं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून माहिती मागितली? कोणत्या प्रकारची माहिती मागितली? माहिती म्हणजे त्यांना तेच म्हटलं ना की ज्या प्रकारे 26 जानेवारीच्या दिवशी माझ्या दालनाला कुलूप लावण्यात आलेला आहे, त्याचा पंचनामा करून त्याचं काय आहे त्याचं उत्तर मला देण्यात यावं. आणि काम कसं करायचं आहे त्याचं मला उत्तर पाहिजे. ज्यांनी हे केलेलं आहे की त्यांच्यावर काय कारवाई करून करण्यात यावी असं आपण दिलेलं आहे निवेदन त्यांना. बरं. आता चेंबर उत्तर नाही आलं, पण चेंबरमध्ये न बसण्याचं कारण काय आहे? चेंबरवरच अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ना सर. मला लिखितच अजून काही दिलं नाही तर मी कसं जाणार आहे तिथे बसणार आहे? मला जिथे जागा मिळाली तिथे मी बसली. कारण कामं करणारे एवढे लोकांचे अर्ज आहेत, एवढ्या लोकांच्या समस्या आहेत, घरी बसून होतील का? घरी बसून होणार आहेत का? प्रश्न कसे मार्गी लागतील? अच्छा. आज आपल्याला जर एवढा त्रास होत असेल तर सामान्य जनतेने कोणाला विचारायचं? कुठे जायचं? प्रश्न मार्गी लावायचा. मला तर घरी बसता येणार नाही. कारण बाबासाहेबांनी किंवा सावित्रीआईंनी याच्यासाठी आपलं आयुष्य वाया नाही घालवलं ना. आम्हाला जो अधिकार हक्क दिला आहे आणि ज्या संविधानापुढे आज निवडून आला जनतेचे प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी घरी बसून कोणी होणार? शिव काय म्हणत आहे? नाही, काही उत्तरच नाही सध्या. उत्तर नाही दिलं. सध्या काही उत्तर नाही द्यायचं. अच्छा अच्छा. कामं भरपूर आहेत. मग तुम्ही उत्तर मिळेपर्यंत इथेच बसणार का? हो, इथेच बस. थँक्यू. नाही राहू द्या ना, आपण घेतलाय मी फोटो घेतलाय. 2 खुर्च्या नाही तर काही असो, आपल्याला ते नाही करायचं. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.